राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे इथं कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाग्यश्री धीरज डोंगळे, पंचायत समितीचे उमेदवार दीपक पाटील आणि स्वाती चरापले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. या प्रचार सभेच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय पाटील होते. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर चौफेर हल्ला चढवला. डबल इंजिन सरकारचा फायदा सत्तेत बसलेल्या आमदारांना, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. स्वर्गीय PN पाटलांच्या स्वप्नातील काँग्रेस आपल्याला घडवायची आहे. भाजप शिवसेना सरकार येत्या काही दिवसात 15 ते 25% वीज दरवाढ करणार आहे. हे रोखण्यासाठी 7 तारखेला मतांमधून आपली ताकद दाखवा, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. 15 ते 25% वीज दरवाढ आता लागू होणार आहे भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून. हे जर आम्हाला नको असेल तर त्यांना उत्तर दिलं पाहिजे. मगाशी म्हणलं सर, त्यांना दणका दिल्याशिवाय ते जागेवर येणार नाही. जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील यांनी यावेळी बोलताना 10 वर्षाचा देशाचा राज्याचा कारभार आणि 60 वर्षात काँग्रेसनं केलेला कारभार यामध्ये मोठा फरक असल्याचं सांगितलं. काँग्रेसच्या नेतृत्वानं शिक्षण, सहकार, उद्योग, रोजगार यामध्ये मोठं काम केलं असताना काँग्रेसनं काय केलं असं विचारलं जातंय. याचं उत्तर देण्याची सुरुवात राधानगरीतून करायची असल्याचं त्यांनी सांगितलं. भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले यांनी आपल्या भाषणात काँग्रेसनं वस्तीत इथं शाळा उभारली, पण आज राज्यातल्या 64,000 शाळा बंद पडायला लागल्यात. केंद्रात आणि राज्यात हुकुमशाही चालू आहे. गोरगरीब जनतेचं जगणं मुश्किल झालंय. याला आता उत्तर देण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी सांगितलं. माघार घेतलेल्या उमेदवार वर्षा भांदिगरे यांनी सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राची अवस्था वाईट केली असल्याचं सांगितलं. आज लाडकी बहीण सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसची सर्वसमावेशक विचारधारा त्यांनी स्पष्ट केली. जनता दलाचे वसंतराव पाटील यांनी भाजपनं जातीजातीत आणि धर्माधर्मात भांडणं लावली असल्याचा आरोप केला. यावेळी रवींद्र पाटील, शिवाजीराव पाटील, संजयसिंह पाटील, मानसिंग पाटील आणि RPIचे पांडुरंग कांबळे यांचीही भाषणं झाली. या सभेला गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक AD पाटील, PD धुंद्रे, अभिजित पाटील, दत्तात्रय पाटील, दिलीप सुतार यांच्यासह कसबा तारळे मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.